हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली तर पांगरा शिंदे गावापासून वाहणाऱ्या ओढ्याचं पाणी हे गावात शिरलंय। कळमनुरी, वसमत, हिंगोली परिसरात जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं उरलं सुरलं सर्वच पीक पाण्यात जाण्याची भीती आहे। हिंगोलीमधल्या या सगळ्या परिस्थितीचे अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। मी सध्या हिंगोलीच्या डोंगरगाव परिसरामध्ये माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे पाणी आहे, ही कयाधू नदी आहे। कयाधू नदीचं पाणी जे आहे ते पूर्णतः पात्र सोडून शेतामध्ये शिरलेले आहे। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे पाणी दिसतंय, कारण विद्युत खांब देखील या पाण्यामध्ये आहेत आणि शेती पूर्णपणे खरडून गेलेली आहे, कारण विद्युत खांब या ठिकाणी पडलेले दिसत आहेत। जागोजागी विद्युत खांब जे आहे ते पडले, तर आपण पाहू शकता हे दृश्य असं हे संपूर्ण दिसतंय। हा संपूर्ण भाग जो आहे ते पाणी आहे आणि हे पाणी आता पूर्ण त्या शेतामध्ये आहे। बाजूला एक ऊसाचं शेत दिसते, ते ऊसाचे ऊस देखील काय जे वाहून गेले आहेत, सोयाबीन असेल, संपूर्ण खडीपाची पिके आता यामध्ये पूर्णतः वाहून गेली आहेत। हा जो भाग आहे या ठिकाणून हे नदीचं पाणी जातं। आता हे संपूर्ण शेतामध्ये आता हे पाणी आता पाहायला मिळते, कारण आता शेतकऱ्याचं जे काय होतं ते पूर्णतः आता या पाण्यामध्ये गेले। कारण ही परिस्थिती याच वर्षी नव्हे तर मागील वर्षी देखील या ठिकाणी निर्माण झाली होती, कारण पूर्णतः शेतकरी आता या पावसामुळे कोसळून गेलाय। कारण शेतकऱ्याकडे आता काहीच उरलं नाही, कारण आता पुढचं जीवन जगायचं कसं, कारण सण समारंभ साजरे करायचे कसे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता शेतकऱ्याकडे निर्माण झाले आहेत। तर आता शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे, तर आता पंचनामे करण्यामध्ये वेळ घालू नका, त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला तात्काळ मदत करा अशीच अपेक्षा आता शेतकऱ्यांना केली जातात। आता सरकार खरोखर शेतकऱ्याला मदत कशी करतंय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, खरं आहे संतोष, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सरकार आता काय मदत करतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।